नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे पुण्यातील शनिवारवाडामध्ये. तर जो माझ्या पाठीमागे आहे तो आहे पुण्यातील शनिवारवाडा. तर तुम्ही इथे कशी येऊ शकता, तर स्वारगेटवरून किंवा वाकडीवाडीवरून तुम्ही जर मनपाई बस पकडली म्हणजे PMPML, तर त्या बसने तुम्ही इथे येऊ शकता आरामात. हां, तर आता आम्ही इथे आलो आहे. माझ्यासोबत आहे माझा मित्र ज्ञानेश्वर मंडले. तर आम्ही दोघंच आता इथंच आलो आहे. दुपारचे तर 3 वाजलेत. तर चला आता जाऊया अजून तिकीट काढायला. तिकीट काढून तुम्हाला असलं सगळं भाग दाखवतो. तर व्हिडिओ खूप गर्दी आहे रे आज. काम रे 2 काढा काय तो इकडे हवा डाव्या तिकीट आतमध्ये ते काय चल पुढे तिकीट नाही. तर आम्ही आता गेटमधून आतमध्ये आलो आहे. तर इथं आता ऑफलाईन तिकीट बंद आहे, ऑनलाईन आहे. काढले दाखवली प्रोसेस ती गेली आता, हा विषय नाही. तर आम्ही आता आलो शनिवारवाड्यामध्ये. बघू शकतो तुम्ही शनिवारवाडी माहिती आहे. अरे पण पहिला मी आलो होतो ना तेव्हा ऑफलाईन तिकीट होते रे, ऑनलाईन नव्हतं. आता ऑनलाईन असा सुंदर परिसर नैसर्गिक बघायला मिळते. हिचं तिथे काहीतरी ही आहे पेशव्यांची वंशी वेल. बाळाजी विश्वनाथ राधा पहिला राधाबाई, नंतर बाजीराव, काशीबाई, महिला मस्तानी, चिमाजी अप्पा ताना. मित्रांनो, हा आहे खिडकी दरवाजा. 2 मिनिट घेतो असं. आजूबाजूचा परिसर खूप छान वाटते रे. अतिशय आज सुंदर असा नैसर्गिक दृश्य ते पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, आज आपण वरती जाऊया. आपले साहिल भाऊ असे पुढे आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तिकून जा. अनेक दरवाजा आहे रे पुढे वाटतं. दरवाजा बघू शकता तुम्ही वरून अतिशय सुंदर असे दृश्य दिसते इथून. तरी एकदा का होईना तुम्ही शनिवारवाड्यास भेट द्यावी. काय दरवाजा कोणता रे बघायला पाहिजे आपलं. नंतर जाऊन बघूया. त्याची एंट्री मारली का आपण? नाही ना, थांबतो. अरे परत झालं कुठला बरं बाहेरून चालते. हा समोरचा परिसर जाऊन मगाशी सुरुवात केली ब्लॉगिंगला. इथून भरपूर चांगला व्ह्यू येतो. तरी आपल्या साहिल भाऊंना इतिहासात भरपूर आवड आहे. त्या असेच नवीन नवीन ठिकाण शोधत असतात थोडं फिरण्यासाठी.
सेवा दुबई देण्यासाठी महाल या व्यक्तींचा स्पष्ट उल्लेख उपलब्ध नाही. नाही, माहितीच नाही बरं ठीक आहे. हाच तो दरवाजा आहे, जो नारायण दरवाजा वाचू शकता. हा दरवाजा थांबायचा काही सिद्ध आहे. ज्या दरवाज्यातून काका मला वाचवा असा आवाज ऐकू येतो आता सुद्धा. आणि ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत आहे की माहीत नसेल काय माहीत नाही. तर मी तुला एक सीन काढत होता, टायमिंग होतं नाही आता खतरनाक. साहिल भाऊ म्हणतात की टायमिंग शिर असं या किल्ल्याचं दर्शन घ्यावं तुम्ही. मित्रांनो, हा बघा इथून मेन दरवाजा कसा दिसतो. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती का, माझा निम्मा ब्लॉग ह्या ज्ञानेश्वर भावाने केला आहे कम्प्लीट. तर मला याचं ह्याचं काही प्लॅनिंगच नव्हतं. ज्ञानेश्वर बोलला चल आवाज इकडे जाऊया, तर मी आलो. पण धन्यवाद, आजच्या धन्यवाद माझ्या साहेब भाऊ. ब्लॉगचा पूर्ण श्रेय जातंय ना ते ज्ञानेश्वर म्हणले भावाला. आता प्रत्येक ब्लॉगमध्ये भाऊ असणार माझ्या, कारण अशा माणसाची गरज आहे मला. मित्रांनो, तुम्ही जर लेखक जर काय असाल तर इथं अतिशय सुंदर असा परिसर आहे, त्यामुळे तुम्ही आपली कविता व्यक्त करू शकता. इथं फोटोशूट सुद्धा भरपूर प्रमाणात भारी होतात. मित्रांनो, हा आहे गोदूबाईचे निवासस्थान. तर मित्रांनो, हाच तो दरवाजा कोण आहे दरवाजा? जो गेला दरवाजा. लाल महालाच्या बाजूस आहे, जो उघडला की लाल महाल अगदी समोर आहे असा हा दरवाजा. तर मित्रांनो, इथं पर्यटन स्थळ असून आता भरपूर गर्दी असते, त्यामुळं मेन दरवाजा सोडून सर्व दरवाजे बंद आहेत. गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा. तर तुम्ही माहिती बघू शकता. हा उत्तरेच्या बाजूस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण असे नवीन व्हिडिओ